हॅलो स्टुडंट्स, सहज शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा भूगोल हा विषय आहे आणि त्यामधला चौथा जो चॅप्टर आहे हवामान, या चॅप्टरचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, यापूर्वीचे जे धडे आहेत त्याचे सगळ्या या धड्यांचे जे स्वाध्याय आहेत हे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा, म्हणजे पुढचे सुद्धा जे काही व्हिडिओज मी अपलोड करणार आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। ठीक आहे, तर चला आपण आता सुरुवात करूयात। यामधला पहिला प्रश्न पहिला विचारलेला आहे, खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा। तर या ठिकाणी या प्रदेशांची आपल्याला नावे दिलेली आहेत आणि अशा प्रकारचा एक तक्ता बनवायला सांगितलेला आहे। प्रदेशामध्ये जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे, आणि ते विचारलेले आहेत भारतामधले आणि ब्राझीलमधले। तर ठीक आहे, आपला हा चार्ट आपण आता बघणार आहोत। प्रदेशामध्ये जास्त पावसाचे भारतामधील कोणते कोणते आहेत तर पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पूर्व महाराष्ट्र आणि गोवा। तर ब्राझीलमध्ये आहेत अमेझोनास, रिओ ग्रांडे दो सुल, हे दोन प्रदेश आहेत जास्त पावसाचे। देन सेकंड बघणार आहोत मध्यम पावसाचे। भारतामध्ये आहे पश्चिम बंगाल आणि पश्चिम आंध्र प्रदेश। तर ब्राझीलमध्ये आहेत सांता कटरीना आणि रोराइमा। त्यानंतर कमी पावसाचे भारतामधील बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग आणि गुजरात। तर ब्राझीलमध्ये आहेत रिओ ग्रांडे दो नॉर्ते, पराइबा, टोकॅन्टिस, क्युबो आणि लास्ट आहे अलाम्बास। ठीक आहे, नेक्स्ट आता हा प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे। बघूयात पुढचा दुसरा प्रश्न। चूक की बरोबर ते लिहा, चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहिण्यास सांगितलेले आहे। हा आपला दुसरा प्रश्न आहे स्वाध्यायामधला आणि त्यामधील अप्रश्न बघूयात। ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो आणि हे विधान बरोबर आहे। उत्तरामध्ये आपल्याला बरोबर लिहायचं आहे। यातलंच दुसरं बघूया। ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात। तर हे जे विधान आहे हे विधान चूक आहे, उत्तरामध्ये चूक द्यायचं आहे आणि आपल्याला विधान दुरुस्त करून लिहायचं आहे। ते म्हणजे ब्राझील व भारत या दोनही देशात एका वेळी समान ऋतू असू शकत नाही। तर हे विधान बरोबर आहे। त्यातलं तिसरं बघा, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात। हे विधान बरोबर आहे। उत्तरामध्ये आपल्याला बरोबर लिहायचं आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। हे विधान चूक आहे। उत्तरामध्ये चूक लिहायचं आहे आणि दुरुस्त केलेले अचूक विधान आहे, ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। तर हे वाक्य विधान बरोबर आहे। आता आपण बघणार आहोत प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा। त्यामध्ये प्रश्न अ, विद्यार्थ्यांनो व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर एन्जॉय करत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। बघा प्रश्न अ, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो। याचं आपल्याला भौगोलिक कारण लिहिण्यास सांगितलेलं आहे। उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पॉइंट पहिला, दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात। हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात। अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन ही क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते। तिसरा पॉइंट, ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु
विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. हे आहे या पाठीमागचं भौगोलिक कारण. पुढचा प्रश्न, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर याचं उत्तर पॉइंट पहिला, सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. दुसरा पॉइंट, ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे. याशिवाय ब्राझील देशात अति उंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. हे आहे या पाठीमागचं कारण. तिसरा आहे त्यामधला ई, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. या पाठीमागचं भौगोलिक कारण द्यायचं आहे. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. पॉइंट पहिला, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते. दुसरा पॉइंट, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते. उंचावर या हवेची बाष्प धारण क्षमता कमी असते. शिवाय उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. ठीक आहे, तर हे आपण त्याचं व्यवस्थित उत्तर बघितलेलं आहे. नेक्स्ट, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. आता याचं कारण, पॉइंट पहिला, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते. या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्याच्यानंतरचा प्रश्न उ, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी तो बघायचा आहे एंड पर्यंत, कारण या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न हायलाइट केलेले आहेत. आता बघा या प्रश्नाचं उत्तर, मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तिसरा पॉइंट, परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही, म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. प्रश्न उ, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे ही भारतात पाऊस पडतो. याच्या पाठीमागचं कारण. उत्तर, भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या
या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. तर हे आहे या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर. चला आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे, तर यामधला प्रश्न अ, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. आता बघूयात याचं उत्तर. ठीक आहे, पुढील प्रमाणे हा पॉइंट पहिला लिहायचा आहे. त्याच्या खाली पहिला पॉइंट, भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. सेकंड पॉइंट, उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्विकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस असते. या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात बहुतांश तापमान हे 5 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअस असते. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. आणि चौथा पॉइंट, उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असते. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिलीमीटर इतके असते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण उदाहरणासहित बघितलेलं आहे. आता प्रश्न आ, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा. तर ऑलरेडी आपण याचे उत्तर मागच्या एका प्रश्नामध्ये बघितलेलं आहे, तरी पण याचं उत्तर आपण व्यवस्थित म्हणजे रीतसर काय आहे हे बघूयात. उत्तर, पॉइंट पहिला, हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. तो कसा हे आता खाली बघूया. सेकंड पॉइंट, पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तिसरा पॉइंट, हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. पाचवा पॉइंट, आता बघा, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यांपासून बचाव होतो. सहावा, भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक आणि हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात. तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. हे दोन पॉइंट खूपच महत्वाचे आहेत. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण हवामानासाठी हिंदी महासागर आणि हिमालयाचे महत्व काय आहे हे स्पष्ट केलेले आहे. तर व्यवस्थित उत्तर बघितलेलं आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे जो की महत्वाचा प्रश्न आहे. मार्च 2019 ला हा प्रश्न विचारला गेला होता. आणि कसं असतं विद्यार्थ्यांनो की जे याच्या पाठीमागे जे प्रश्न विचारलेले असतात ते कदाचित पुढच्या वेळेला सुद्धा विचारण्याचे जास्त पॉसिबिलिटी असतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा तुम्ही कसा जरा स्ट्रॉंगली प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, बघा, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. ठीक आहे, तर आता त्याचं उत्तर काय आहे हे व्यवस्थित बघूयात. पॉइंट पहिला, ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम
करतात. तर पहिल्या पॉइंटमध्ये आपले कुठले घटक आहेत ते आपण नोट डाऊन केलेले आहेत. सेकंड पॉइंट, विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. तर 2 पॉइंट तुमचे माझ्या बरोबरच आता पाठ झाले असतील असं समजते. हवामानातील विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्र कडा हे घटक परिणाम करतात. ठीक आहे. तर विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे काय आहे, उत्तरेकडचा जो भाग आहे हा अधिक तापमानाचा आहे, दक्षिणेकडील भाग कसा आहे, कमी तापमानाचा आहे. सेकंड पॉइंट पण कव्हर झाला. थर्ड पॉइंट बघा, ब्राझीलमध्ये उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आढळते. या भागात उष्ण, दमट आणि रोगट स्वरूपाचे तापमान आढळते. ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य किंवा पाऊस पडतो असं आपण लिहायचं. 5वा पॉइंट, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण ही मध्यम स्वरूपाचे असते. तर 5 पॉइंट आपण कव्हर केले. 6वा पॉइंट, अंटार्क्टिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे वारे, व्यापारी वारे, ठीक आहे, अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्यावरील ही किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि 7वा पॉइंट, ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा आवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. तर बघा, व्यवस्थित आपण उत्तर याचं कव्हर केलेलं आहे. जवळजवळ याचे 8 पॉइंट्स आहेत. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहे आणि प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. आणि आता या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न, भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. ठीक आहे, उत्तर बघणार आहोत आपण. चला, पेनचा कलर चेंज केलेला आहे. आपण असं लिहायचं आहे, भारत व ब्राझील देशामधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे. बघूया. पॉइंट पहिला, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. ब्राझील देशात उष्णकटिबंधिक स्वरूपाचे हवामान आढळते. दुसरा, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाचं बघायचं आहे आता आपल्याला. उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान तर दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. तिसरा पॉइंट, भारतामध्ये सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तिसरा पॉइंट, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात, बघा या ठिकाणी दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. तर आता या उलट ब्राझीलमध्ये कसं आहे बघा, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक तर दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यानंतरचा चौथा पॉइंट, सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. तर याच्या उलट ब्राझीलमध्ये कसं आहे, पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य आणि समशीतोष्ण हवामान आढळते. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न व्यवस्थित बघितलेला आहे. हवामानाची तुलना करा हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला हा होता आपल्या या पाठाचा स्वाध्याय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.